पनवेल महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कळंबोली सेक्टर 16E मधील गार्डनची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तब्बल 3.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या गार्डनमध्ये सध्या गांजा, ड्रग्ज, दारू आणि सिगरेटचा अड्डा बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। गार्डन परिसरात गांजा व ड्रग्ज सेवनासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्यही आढळून आले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जर लाखो कोटी रुपये खर्च करून देखील देखभाल होत नसेल तर याला गार्डन म्हणायचं की ड्रग्ज सेंटर, असा तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या गंभीर प्रकाराची पाहणी मनसेचे योगेश चिल्ले यांनी केली असून त्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला आहे। तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गार्डनची तातडीने स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि नियमित देखभाल करण्याची मागणी केली आहे। आता प्रश्न असा, पनवेल महानगरपालिका जागी होणार का, की हे गार्डन असेच गैरप्रकारांचे केंद्र राहणार?